नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं जे काही पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार ह्यामधील जो काही सरासंच 8 मधील गुणाकार आपण अगदी लिहिल्या शिकलो. आता जो काही सरासंच 9 आहे हे ते आपल्याला शिकायचं आहे पूर्णांक संख्यांचा भागाकार. तर विद्यार्थी मित्रांनो, नियम तेच आहेत. जर चिन्ह सारखे असेल तर उत्तर येतं धन आणि जर चिन्ह वेगळी असेल तर उत्तर येतं ऋण. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वही पेन काढा आणि माझ्यासोबत हा सराव संच 9 सोडवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे काय उदाहरण आहे ते काय आहे बघा, -96 भागिले 16. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आहे आडवं. मी काय करते, पहिल्यांदा उभं करून घेते. म्हणजेच बघा मी घेतलं हे -96 भागिले 16. लक्षात आलं का? आता बघा एक संख्या कशी आहे रे, ऋण. एक संख्या आहे धन. त्यामुळे येणारं जे काही उत्तर आहे तर ते काय येणार आहे बघा, ऋण. लक्षात आलं का? चला, जर मी 16ने भाग दिला तर काय येणार आहे बघा, 16 × 16, 16 × 96. म्हणजेच उत्तर काय आलं बघा, -6. काय येणार आहे, -6. लक्षात आलं का? प्रश्न दुसरा काय दिला आहे बघा. आता इथे आडवं भागात दिलं नाही आहे तर मी इथं चुकून उभ्या लिहिलेला आहे, तर आपण असंच भाग देऊया. तर बघा 98 भागिले काय येणार आहे, -28. काय येणार आहे, -28. आता बघा दोन्हीही संख्यांना काय होतो रे, की 14ने भाग जातो. लक्षात आलं का? आणि एक चिन्ह हे काय आहे रे, वजा आहे. त्यामुळे येणारं उत्तर हे सुद्धा काय येईल, ऋण येईल. लक्षात आलं का? तर बघा 14 × 1 = 14, 14 × 2 = 28. लक्षात आलं का? आणि 14 × 7 काय येणार आहे, 98. 14 × 7 = 98. म्हणून काय येणार आहे बघा, -7/2. लक्षात आलं का? उत्तराला आलं ऋण चिन्ह. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच बघा तिसरं उदाहरण काय आहे बघा, -51 भागिले 68. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता इथे बघा 51 आणि 68 हे कोणत्या पाड्यात येतात, तर ते येतात 17च्या. लक्षात आलं का? आता मी डायरेक्टली काय करते रे, जी काही आडवी मांडणी आहे तशाच पद्धतीने भाग देते. लक्षात आलं का? चला तर काय केलं बघा, की ते काय येणार आहे बघा, 17 17 51. काय येणार आहे, 17 51 आणि 17 चौक 68. लक्षात आलं का? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे काय येणार आहे बघा, ऋण चिन्ह, -3/4. लक्षात आलं का? 17 51 आणि 17 चौक 68 हे जे काही दोन आहेत हे आपण 14ने भागलेले आहेत. हे दुसऱ्या उदाहरणातील आहेत. लक्षात आलं का? त्यासोबतच आता प्रश्न आला चौथा, की काय आहे बघा, 38 भागिले -57. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी डायरेक्टली असाही आडवा भाग दिला तरी चालेल, पण अगदी सोपं होण्यासाठी काय करायचं बघा, 38 भागिले -57. एक संख्या ही काय आहे, ऋण. म्हणून उत्तर काय येणार आहे बघा, ऋण. लक्षात आलं का? चला आता 38 आणि 57 हे कशाच्या पाड्यात येतात, तर 19च्या. चला 19ने भाग देऊया. तर बघा काय येणार आहे, 19 × 2 = 38, 19 × 3 = 57. म्हणजेच उत्तर काय आलं, -2/3. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जे काही पाचवं उदाहरण आहे ते काय आहे बघा, -85 भागिले 20. चला आडवी मांडणी आहे, उभ्या मांडणीमध्ये करून घेऊया. तर बघा इथं काय येणार आहे, -85/20. आता बघा संख्यांच्या शेवटी काय आहे रे, इथे 5 आहे, इथे आहे 0 आणि काय आहे रे, एक संख्या आहे ऋण. म्हणून उत्तर काय येणार आहे, ऋण. लक्षात आलं का? इथे 5 0 म्हणजे काय होणार आहे, 5ने भाग जाणार आहे. चला देऊया बघा, 5 चौक 20. काय आले बघा, 5 चौक 20. 5 × 5, 8तून 5 गेले, उरले किती रे, 3. उरले किती, 3. 5 × 7 = 35. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे उत्तर काय आलं बघा, की -17/4. काय आले, -17/4. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही 6वा प्रश्न आहे तो काय आहे बघा, -150 भागिले -25. चला पहिल्यांदा लिहून घेऊया. काय येणार आहे बघा, -150 छेदामध्ये काय येणार आहे, -25. आता विद्यार्थी मित्रांनो इथे दोन्ही संख्या कशा आहेत रे, तर त्या आहेत ऋण. काय आहेत, ऋण. त्यामुळे हे जे काही
ऋण ऋण किंवा वजा वजा कॅन्सल होईल आणि येणारं उत्तर काय येणार आहे धन. लक्षात आलं का? आता बघा 25 आहेत, 25च्या पाड्यामध्ये 150 येतात. चला विद्यार्थी मित्रांनो मग काय करूया, 25ने 150ला भाग देऊया म्हणजे 150ला 25 एक्के 25, 25 सख 150. लक्षात आलं का? म्हणून उत्तर काय आलं रे धन. वजा वजा काय झालं रे कॅन्सल. लक्षात आलं का? आता जो काही 7वा प्रश्न आहे तो काय आहे बघा की 100/60 100 भागिले 60. लक्षात आलं का? आता बघा दोन्ही संख्या धन आहेत म्हणून आपण भागाकार करूया लगेच. बघा दोन्हीकडचा जो काही 1 1 0 आहे तो कट करू आणि काय करूया बघा 2ने भाग देऊया म्हणजेच काय येणार आहे 2 त्रिक 6 2 पंचे 10. तर विद्यार्थी मित्रांनो जे काही उत्तर आलं ते काय आलं रे 5/3. काय आलं 5/3. त्यासोबतच जो काही प्रश्न 8वा आहे तो काय आहे बघा 9 भागिले वजा 54. काय आलं 9 भागिले वजा 54. एक संख्या ही ऋण आहे. चला विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा मी उभी मांडणी लिहिते 9 वजा 54 किंवा 9 भागिले वजा 54. आता बघा काय आहे रे 9च्या पाड्यामध्ये 54 येतात. चला विद्यार्थी मित्रांनो उत्तर येणारे ऋण आणि भाग देऊया. काय येणार आहे बघा 9 एक्के 9 आणि 9 सख 54. लक्षात आलं का? म्हणजेच उत्तर काय आलं बघा वजा 1/6. काय येणार आहे वजा 1/6. त्यासोबतच पुढे काय आहे बघा 78 भागिले 65. चला ही आडवी मांडणी आहे, उभी मांडणी करूया. काय येणार आहे बघा 78 भागिले 65. आता 78 आणि 65 हे कोणत्या पाड्यात येतात तर हे येतात 13च्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर मी 13ने भाग दिला तर काय येणार आहे बघा 13 5 65 13 सख 78 म्हणजेच उत्तर काय आलं बघा 6/5. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आता काय आहे बघा वजा 5 छेदामध्ये काय येणार आहे वजा 315. जेव्हाही आपल्याला काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दोन्ही संख्येला ऋण येणार आहे तेव्हा काय होणार आहे हे ऋण ऋण जाणार आहे आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे संख्यांचा भागाकार. तर विद्यार्थी मित्रांनो जर मी 5नं काय केलं 315ला भाग दिला तर काय होईल बघा 5 एक्के 5. त्यासोबतच काय येणार आहे 5 सख 30. लक्षात आलं का? 31मधून 30 गेले उरला काय रे इथं 1. पुन्हा काय येणार आहे 5 त्रिक 15 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो उत्तर काय आलं 1/63. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हाही आता बघा जेव्हा आपण भागाकार केला तर दोन्हीपैकी एक संख्या जर ऋण असेल तर उत्तर नेहमी काय येतं बघा ऋण येतं. काय येतं उत्तर नेहमी काय येतं ऋण येतं. लक्षात आलं का? दोन्ही संख्या धन असतील तर धनसंख्या येतात, दोन्ही संख्या ऋण असेल तरीही उत्तर हे धनसंख्या येतं. लक्षात आलं का? भागाकार असू दे किंवा गुणाकार असू दे एकच नियम लक्षात ठेवायचा बघा चिन्ह सारखे असतील तर उत्तर धन येतं आणि जर चिन्ह वेगळी असेल तर उत्तर नेहमी ऋण येतं. लक्षात आलं का? हा झाला प्रश्न पहिला. आता सोडवणार आहोत प्रश्न दुसरा. काय आहे बघा ज्याचे उत्तर 24/5 येईल असे अपूर्णांकांचे 3 भागाकार करा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे जे काही प्रश्न आहे हा प्रश्न खूप मजेशीर आहे. आपल्याला उत्तर किती पाहिजेत बघा 24/5. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपण अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येनं गुणून अशी उदाहरणे तयार करू शकतो. आपल्याला काय पाहिजेत बघा 24/5 उत्तर पाहिजेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यासाठी मी पहिलं भागाकार तयार करते. तर बघा 24/5 गुणिले 1 जर 1ने मी ह्यांना गुणलं तर काय येणार आहे बघा तर काय येणार आहे 24 एक्के 24 आणि 5 एक्के 5 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आला का की असा मी पूर्णांक तयार केला की ज्याचं उत्तर काय येतं बघा 24/5. लक्षात आलं का? त्यासोबतच आता मी दुसरं घेतलं तर काय येणार आहे बघा जेव्हा मी 1नं गुणलं तर काय येणार आहे 24/5. तसंच मी काय केलं रे 24ला जर मी 2नं गुणलं तर 24 गुणिले 2 छेदामध्ये काय घेतलं बघा 5 गुणिले 2 अंशाने छेदाला आपल्याला काय करायचं सारख्याचं संख्येनं गुणलं तर आपल्याला काय येतं रे 24/5 उत्तर येईल. आता काय येणार आहे बघा 24 गुणिले 2 काय येणार आहे 48 छेदामध्ये काय येणार आहे 5 दुने
10. आणि जर मी ह्याला गुणलं तर काय येणार आहे बघा, 2 पंचे 10, 2 दुणे 4 आणि 2 चोक 8. लक्षात आलं का? म्हणजे बघा लगेच आपण इथे भाग लावला तर काय येणार आहे, 2 पंचे 10, 2 दुणे 4, 2 चोक 8. म्हणजेच काय आलं बघा, 24/5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच आपल्याला काय पाहिजे होतं, 24/5. त्यासोबतच दुसरे आपल्याला भेटले 48/10. हा दुसरा भागाकार. त्यासोबतच आता तिसरा भागाकार करायचा आहे. मीच आता बघा 24 गुणिले 3, 24 गुणिले 4, 24 गुणिले 5 अंशाने छेदाला केलं तर उत्तर हेच येणार. लक्षात आलं का? मी अगदी सोपं करते. मी काय करते रे, 10 संख्या घेते. काय घेते बघा, 10 संख्या घेते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी घेतलं 24 गुणिले 10, बघा 5 गुणिले 10 काय येणार आहे, 5 गुणिले 10. तर विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे, 24 10 240 आणि 5 दुणे 5 10 50, 5 दुणे नाही 5 10 50. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे काय झालं बघा, ह्या शून्याला हा शून्य गेला तर उत्तर काय येणार आहे, 24/5. आहे की नाही सोपं? तर विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न तिसरा हा झाला, प्रश्न दुसरा, हा प्रश्न तिसरा. बघा, ज्याचे उत्तर 5/-5/7 येईल असे अपूर्णांकांचे 3 भागाकार करा. वरती आपल्याला काय दिलं तर 24/5. आता इथं आपल्याला उत्तर काय पाहिजेत रे, ऋण पाहिजेत. म्हणजेच अंश किंवा छेद या दोघांपैकी एकाला आपल्याला काय करायचं आहे बघा, वजा चिन्ह द्यायचं आहे. लक्षात आलं का? जसं मी मागच्या वेळी म्हणजे मगाच्या उदाहरणामध्ये सांगितलं, आपण 1 पासून 10 पर्यंत त्याच म्हणजे अंश आणि छेदाला सारख्या संख्येनं गुणलं तर आपल्याला काय येतो रे, असा भागाकार येतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला हे काय करायचं रे, असे हे उत्तर येईल असे 3 भागाकार करायचे. तर मी पहिल्यांदा 1 न गुणते. लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो बघा, म्हणजेच काय येणार आहे, -5/7 गुणिले 1 ज्या संख्येनं अंशाला गुणलं त्या संख्येनं छेदाला गुणायचं. लक्षात आलं का? म्हणजेच काय येणार आहे बघा, -5/7, 7 × 7, 5 गुणिले 1 -5. लक्षात आलं का? हा झाला पहिला. त्यासोबतच मी दुसरं घेतलं. आता मी 2 न गुणलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय येणार आहे, -5 गुणिले 2 आणि 7 गुणिले 2 काय येणार आहे, -5 गुणिले 2, 5 दुणे 10. म्हणजेच काय येणार आहे, -10. छेदामध्ये काय येणार आहे, 7 दुणे 14. काय येणार आहे, 7 दुणे 14. जर मी 2 ने भाग दिला तर काय येणार आहे, 2 पंचे 10, 2 सत्ती 14. बघा 2 पंचे 10, 2 सत्ती 14. म्हणजे उत्तर काय आलं बघा, -5/7. लक्षात आलं का? आहे का? ज्याचं उत्तर काय आलं रे, -5/7. म्हणजे तो भागाकार काय आला, -10/14. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता एक तिसरं, जसं मी काय केलं 1 2 तसं मी 3 ने गुणू शकतो, 4 ने 5 ने 6 ने 7 ने 8 ने. लक्षात आलं का? जर मी 5 न गुणलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय येणार आहे, -5 गुणिले 5 छेदामध्ये काय येणार आहे बघा, 7 गुणिले 5. हा गुणाकार केला तर काय येणार आहे, 5×5 = 25, 7×5 = 35. आणि जर मी 5 न भाग दिला तर काय येणार आहे बघा, 5×5 = 25, 5×7 = 35 आणि हे वजा चिन्ह. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पहिला काय येणार आहे बघा, जे काही भागाकार येणार आहे 25 छेदामध्ये 35. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जरी तुम्ही काय घेतलं बघा, इथे काय दिले, इथे दिले वजा, ऋणचिन्ह इथे घेतले, काही ठिकाणी तुम्ही खाली घेऊ शकता. लक्षात आलं का? म्हणजे इथे करू शकता तुम्ही. लक्षात आलं का? तर आता प्रश्न 4 काय विचारला आहे बघा, की खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत. इथे मी तलाव काढलेले नाहीत पण त्या संख्या घेतलेल्या आहेत. तर ह्या कोणत्याही ह्यातल्या 4 जोड्या घेऊन त्या संख्यांचे आपल्याला काय करायचे रे, की गुणाकार करायचे आहे. तसेच 4 वेगवेगळ्या जोड्या घेऊन त्या संख्यांचा काय करायचं रे, भागाकार करायचा आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा इथे तलाव नाही आहे पण इथं आपण संख्या घेतल्या आहेत. त्या संख्या काय आहेत बघा, -13, -27, -24, -15, -8, -18, -28, -37, +41, +9, +13, +12. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काही संख्या मी पहिल्यांदा लिहिल्या आहेत, ऋण नंतरने घेतलेल्या आहेत धन. चला विद्यार्थी मित्रांनो आता मी काय करते बघा, पहिला गुणाकार घेऊया. -13 + 7 काय घेतला बघा, पहिली संख्या घेतली मी -13 गुणिले
अधिक 7 म्हणजे इथं घेतला 9, तर काय येणार आहे 13 9 117, काय येणार आहे 13 9 117. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक संख्या ही काय आहे ऋण, म्हणून उत्तराला आलं ऋण. लक्षात आलं का, चिन्ह वेगळी आली, उत्तराला ऋण. त्यासोबतच आता दुसरं गुणाकाराचं उदाहरण पाहूया. तर मी काय घेते आहे बघा, 12 गुणिले 13 घेऊया का, 12 गुणिले 13. लक्षात आलं का, हे घेऊया. दोन्ही धनसंख्या घेऊया, म्हणजेच काय येणार आहे बघा 12 गुणिले 13. चला विद्यार्थी मित्रांनो, जर मी 13नं भागलं तर काय येणार आहे किंवा 12नं. 12 1 12, 12 2 24, 12 3 36 6, हात चाला 3. लक्षात आलं का, 12 1 12 अधिक 3, 12 1 12 अधिक 3 म्हणजे काय आलं रे 15. आता बघा दोन्हीही संख्या कशा होत्या रे धन, म्हणून उत्तरसुद्धा काय आलं धन. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आता मी काय घेतलं बघा, एक संख्या घेते बघा, ही 37 एक संख्या घेऊ, वजा 37 आणि एक धनसंख्या घेऊ, मग ही 9 घेते, छोटी संख्या घेते. लक्षात आलं का, एक मोठी संख्या एक छोटी संख्या. बघा वजा 37 गुणिले 9. लक्षात आलं का, जर 9नं मी गुणलं तर काय येणार आहे बघा, 9 7 9 63 किंवा 9 7 63 3, हातचा आला 6. लक्षात आलं का, 9 9 त्रिक 27, 27 अधिक 6 27, 28 29 30, 31 32 33. विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार तर केला, पण आता बघा इथे काय आहे रे ऋणचिन्ह, म्हणून उत्तराला काय येणार आहे ऋण. दोघांपैकी काय आलं रे, एक चिन्ह ऋण असेल तर उत्तराला येतं ऋण. लक्षात आलं का, चिन्हे सारखी उत्तरं धन, चिन्ह वेगवेगळी उत्तरं ऋण. लक्षात आलं का. त्यासोबतच आता आणखी एक उदाहरण बघूया. बघा इथे काय आहे बघा, की दोन्ही संख्या मी घेतल्या. काय घेतला, वजा 15 गुणिले वजा 8. काय घेतलं बघा, वजा 15 गुणिले वजा 8. चला विद्यार्थी मित्रांनो, आता दोन्ही संख्या काय झाले रे, दोन्ही चिन्हे समान झाली, म्हणजेच काय येणार आहे 15 8 120, 15 8 120 आणि दोन्ही चिन्हे सारखे असल्यामुळे उत्तर काय आलं रे धनसंख्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. ही झाली गुणाकाराची उदाहरणं. ही काय झाली बघा गुणाकाराची. तशीच आपण भागाकार पाहूया. लक्षात आलं का. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्यापैकी बघा इथे 24 दिसतात आहे, त्यासोबतच इथं 12 तुम्हाला दिसतात आहे. तर 12ने मी 24ला भाग देऊ शकतो, 28ला भाग देऊ शकतो. लक्षात आलं का. त्यासोबतच इथे आहे 27 आहे, त्यासोबत 18 आहे, 24 आहे, 9 आहे. तर मी काय करू शकतो रे 3ने भाग देऊ शकतो. अशा मी जोड्या बनवू शकतो. तर पहिल्यांदा मी घेतलं बघा की वजा 24 म्हणजे एक संख्या ही मी ऋण घेतली, दुसरी संख्या ही धन घेतली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी 3नं भाग दिला तर काय येणार आहे बघा, 3 त्रिक 9. काय येणार आहे 3 त्रिक 9 आणि 3 8 24 म्हणजेच काय आलं बघा वजा 8/3. कारण एक संख्या काय आहे रे ऋण, म्हणून उत्तर आलं ऋण. लक्षात आलं का. त्यासोबतच मी काय करू शकते की दोन्हीही संख्या काय करू शकते धन घेऊ शकते. म्हणजेच काय बघा, जर मी घेतलं 9/12. काय घेतले 9/12. चला 3ने भाग दिलं, 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजेच उत्तर काय आलं रे धन 3/4. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच मी काय घेऊ शकते बघा की वजा 15 अधिक 9. लक्षात आलं का. आता मी काय घेतलं बघा की इथं घेते वरती 9 छेदामध्ये घेतले वजा 15 किंवा वजा 18. आपण दोन्हीही घेऊ शकतो. लक्षात आलं का. तर मी 18 घेतलं किंवा वजा 15 घेतलं तरी पण चालेल. तर बघा मी घेतलं 18. चला विद्यार्थी मित्रांनो, जर मी 3ने भाग दिला तर काय येणार आहे बघा, 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 3 सख 18 म्हणजेच इथं काय आलं रे 6 आणि उत्तराला दोन्ही एक चिन्ह काय आहे ऋण, म्हणून उत्तराला काय येणार आहे ऋण चिन्ह. काय येणार आहे बघा ऋण 3/6. लक्षात आलं का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक संख्या ऋण घेतली, त्यासोबतच दोन्ही संख्या धन घेतल्या. आता दोन्ही संख्या आपण काय करूया ऋण घेऊया. म्हणजेच बघा की इथे आहे 27 आहे, त्यासोबतच आपण काय घेऊया की मी जर 18 घेतलं किंवा 18 घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो काय होईल बघा, तर दोन्ही संख्या मी ऋण घेतल्या तर वजा 27 छेदामध्ये घेतलं वजा 18
तर ह्या कुणाच्या पाड्यात येतात तर ते येतात 9च्या पाड्यामध्ये. लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो बघा, ऋणला ऋण गेले तर काय येणार आहे? 9 2 18, 9 त्रिक 27, म्हणजेच उत्तर काय आलं? 3/2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार असू दे किंवा भागाकार, दोन्ही जर चिन्हे सारखी असतील म्हणजे इथं काय आलं रे? धन धन किंवा ऋण ऋण, तर उत्तर नेहमी धन येते. लक्षात आलं का? काय सांगितलं? दोन्ही चिन्हे सारखी म्हणजे इथं ऋण आहे इथं धन आहे तर येणारं उत्तर हे धन येतं. आणि दोन्हीपैकी एक चिन्ह म्हणजे चिन्हेच वेगवेगळे असतील तर ते उत्तर येतं नेहमी ऋण. काय येतं? उत्तर नेहमी ऋण. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही आपला सराव संच 9 आहे तो काय झाला आहे बघा, इथेच संपलेला आहे. काय आहे बघा, आणि सोबतीला हा धडासुद्धा इथेच संपलेला आहे. चिन्हांचे नियम सोपे आहेत ना? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या धड्यात. तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा. धन्यवाद.